नमस्कार. पंढरपूर पेपर्समध्ये आपलं स्वागत आहे. पंढरपुरातील बसस्थानकात आपण आलेलो आहोत. आपण पाहू शकता की पंढरपूरच्या स्थानकामध्ये किती महिला वर्ग ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झालेली आहे. शासनाने जे आर काढलेले आहेत, महिलांसाठी विविध योजना आहेत. सवलतीच्या दरात प्रवास करण्याचा, अमृत ज्येष्ठ नागरिक असेल, ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना असेल, इतर योजना, त्या संदर्भात आपण आगार प्रमुखाशी बोलूयात. नमस्कार, मी आगार व्यवस्थापक पंढरपूर योगेश लिंगायत. तर मित्रांनो, आपल्या इथे पंढरपूर स्टँड येथे जुन्या स्टँड येथून NCMC कार्ड की जे विविध सवलतींसाठी पात्र आहेत, महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ, या सगळ्यांसाठी जी योजना आपली आलेली आहे ती सुरू झालेली आहे. परंतु हे कधी लागू होईल यांची निश्चित तारीख अजूनपर्यंत सरकारने किंवा आमच्या महामंडळाने डिक्लेअर केलेली नसून जे तारखा येत आहेत ते संभ्रम निर्माण करत आहेत. जोपर्यंत ह्या योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांची नोंदणी 80% होत नाही, तोपर्यंत ही योजना पूर्णपणे लागू होणार नाही आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपल्या इथं जुन्या स्टँडला, त्याचप्रमाणे लिंक रोडला, नागालँड चौकला आणि एक भोसले चौकात असे 2 ठिकाणी आणि प्लस आपल्या स्टँडला असे 3 ठिकाणी त्याचं नोंदणीचं केंद्र सुरू आहे. तर सगळ्यांनी त्याचं नोंदणी करावी. नोंदणीचे जे फी आहे ती ₹199 म्हणजे ₹199 आहेत. कोणी जर काय करत असेल तर माझ्या इकडे येऊन तक्रार करणे अपेक्षित आहे. मुळात म्हणजे आता ही लाडकी बहिणीचे जे हाफ तिकीट आहे ते राहणार आहे का कसं राहणार? या सगळ्या योजना लागू राहणार आहेत. फक्त हे जे होते, आपण पहिले लाडकी बहीण योजना जी होती, म्हणजे लाडकी बहीण नाही म्हणतात, आमच्याकडे त्याला महिला सन्मान योजना म्हणतात. महिला सन्मान योजना जी होती ती लागू राहीलच. फक्त आपण तेव्हा कुठलंही त्याच्याकडनं कार्ड घेत नव्हतो. पण आता ते NCMC कार्ड दाखवल्याशिवाय ती योजना त्यांना लागू होणार नाही. पण याची निश्चित तारीख अजून आलेली नाही आहे. मुळात म्हणजे साहेब ते आता सध्या सुरू आहे का कार्ड? त्या सगळ्या योजना सुरू आहेत. ही योजना लागू कधी होईल याची निश्चित तारीख अजून आलेली नाही आहे. मी पहिलेच सांगितलं की ही जे आपले सगळे लाभार्थी आहेत, जसे 1/4 असतील, अमृत ज्येष्ठ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांची नोंदणी एकूण आपल्या नोंदणीच्या 80% होत नाही, तोपर्यंत ही योजना लागू करणार नाही, असं आमच्या मंत्री महोदयांनी सुद्धा नमूद केलेलं आहे. पण हे आता ही कार्ड जे चालू केलेलं आहे ते आता कार्ड चालू करणं अनिवार्य आहे का पहिल्या प्रोसेसमध्ये चालू राहणार लोकांचा? जोपर्यंत ही योजना लागू होत नाही तोपर्यंत जुनी प्रणाली जी आहे तीच लागू राहील.